नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की मानिनी ही नंदिनीला विचारत आहे की काय केलं आहेस बड्डेच्या प्लॅनिंग. तेव्हा नंदिनी म्हणते, मी असं एवढं काही स्पेशल काही केलं नाही. मला जरा 1 मंथ ॲनिव्हर्सरीनंतर बड्डे प्लॅनिंग असं काही प्लॅनिंग करायचं म्हणलं तर धडकीच भरते. तेव्हा मानिनी म्हणते, कर तू बिंदास प्लॅनिंग कर, काही नाही होत. असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते, खरंच मी आई करू का प्लॅनिंग, मला थोडी भीतीच वाटते. तेव्हा मानिनी म्हणते, कर ग बिंदास कर. आणि इकडे पारच्या कपाटमध्ये काव्याला तिने गिफ्ट दिलेलं जीवाला जॅकेट सापडतं आणि तेव्हा काव्या विचारात पडते की मी दिलेलं जीवाला गिफ्ट ते जॅकेट पारच्या कपाटात कसं काय. आणि तेवढ्यात तिथे पार येतात. तेव्हा त्यांना ती विचारते, हे जॅकेट कुठून आलं. तेव्हा पार्थ म्हणतात, हे जॅकेट मी जीवाचं ढापलेलं आहे. असं बोलल्यानंतर काव्याला खूपच राग येतो. काव्या म्हणते, जी गोष्ट आपली नसते त्याच्यावर आपण कधीच अधिकार गाजवायचा नसतो, समजलं. असं बोलल्यानंतर पार्थ म्हणतो, मला आता टोटल लागत आहे तुमच्या सगळ्या गोष्टींची की तुमच्या नंदिनी ताईंनी पण तुमची कुठली गोष्ट ढापली आहे का. तेव्हा काव्या एकदम ओघात येऊन बोलते, नंदिनी ताईकडं माझी सगळ्यात मौल्यवान आणि जवळची वस्तू आहे. असं बोलल्यानंतर पार्थ थोडं विचारात बोलतो आणि म्हणतो, कोणती गोष्ट. असं बोलल्यानंतर एकदम काव्या शांत होऊन जाते. काव्याच्या डोळ्यासमोर नंदिनीचा आणि जीवाचा चेहरा येतो आणि ऑलरेडीच ती खूपच अपसेट झालेली असते, कारण की जीवाने सगळ्यांमध्ये नंदिनीला बायको म्हणून असं बोललेलं असतं. आता काय होणार पुढे जाऊन, काव्या काय करणार हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.